माझे नाव सुहास काशीनाथ पवार, राहणार भुतिवली, पोस्ट चिंचवली, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. माझी अशी तक्रार आहे की माझी मुलगी एक बुधवार दिनांक 1/4/2026 रोजी तिची आत्महत्या करण्यात आली. आत्महत्या की हे फक्त मला 10:30ला खबर आली की ती डेड झाली म्हणून. मग आम्ही लगेच 11:30-12च्या दरम्यान आम्ही तिथं खोपोलीमध्ये पोचलो. खोपोलीमध्ये पोचल्यानंतर पार्वती हॉस्पिटलमध्ये तिचं पार्थिव देह ठेवलं होतं आणि आम्ही तिथल्या लोकांना विचारपूस केली की हे आणलं कोणी, हे झालं कसं. तर तिथले ग्रामस्थ कोणीच कुठलाही हे देत नव्हते की कोणी आणली, काय झाला, प्रकार काय झाला, हे काहीच येत नव्हतं. मग आम्ही रात्री नंतर 1 तास तिथे थांबलो आणि खालापूर पोलीस स्टेशनला गेलो. खालापूर पोलीस स्टेशन आमचे FR घेत नव्हते, त्यामुळे तक्रार घेत नव्हते की ते बोलले की तिने फास घेतलाय. तर ठीक आहे, तर घेत नव्हते. मग त्याच्यानंतर त्यांनी एक PDR म्हणून तक्रार आमची घेतली आणि आम्हाला सांगितलं का तुम्ही जा, सकाळी बॉडी आपली खालापूरला येईल, बॉडीचं पोस्टमॉर्टम होईल, पोस्टमॉर्टम नंतर रिपोर्ट येतील. मग सकाळी आम्ही आलो तर ते पोस्टमॉर्टम तिथं झालेलं होतं. डॉक्टरनी पोस्टमॉर्टम केलं आमच्या समोरच, म्हणजे मी होतो तिथे. ते PDR दाखल केली त्याही. त्यानंतर आम्ही अशी त्यांच्याकडे मागणी केली की माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून. तिच्या नवऱ्यांनी 2017ला ही मुलगी झाली, 2015ला पहिली मुलगी झाली. तर दुसरी मुलगी झाल्यानंतर त्याने 2017 पासून त्यांनी तिचा मानसिक शारीरिक छळ चालू केला आणि नंतर त्याने दुसरं लग्न केलं, म्हणजे दुसऱ्या बाईशी विवाह केला. तिथपासून 2017 पासून तो तिच्याजवळ राहत नव्हता. ती स्वतः एकटीच खरसुंडी गावामध्ये राहत होती आणि ह्या 2 मुलींचा उदरनिर्वाह करत होती. त्यानंतर आता त्या दिवशीची घटना झाली अशी की मोठी मुलगीला तो घेऊन गेला, तिचा नवरा संतोष रामदास पार्टे तिच्या नवऱ्याचे नाव. आणि घेऊन गेल्यानंतर हिने विचारपूस केली का तू माझ्या मुलीला का घेऊन गेला. तर त्याने तिला फोनवरती धमकी दिली की मुलीला काय तुला पण मी खलास करीन म्हणून. तो म्हणजे दारू पिणारा होता. त्याच्यामुळे तिने मला एक 9 वाजता कॉल केला, पप्पा तुम्ही ताबडतोब या. तर मी रात्र झाले बाय, मी सकाळी पहाटे येतो. तर तिने 9 वाजेपर्यंत, 9चा लास्टचा माझा कॉल होता. त्याच्यानंतर तिने काय केलं हे काहीच माहिती नाही. डायरेक्ट आम्हाला एक त्यांच्या गावातून बातमी आली की तुमच्या मुलीला हॉस्पिटलला ॲडमिट केले. आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर मध्ये नांगुर्ल्यावरती सेलके पोलिसाचा फोन आला, किरण सेलके म्हणून, की तुमची मुलगी इथं डेड झालेली आहे, तिची बॉडी काय करायची. तर बोललो आम्ही आता येतोय एक अर्ध्या पाऊण तासात. तिथं गेलो तर ते आम्हाला त्याचं पार्थिव देह तिथं ठेवलेला होता. तसे आम्ही बघितलं तर तिथं ते लोक काहीच हे करत नव्हते. तर तिची एक मोठी नणंद होती, ती पण खूप त्रास द्यायची. तिचं नाव होतं भारती कृष्णा कदम, ती राहणार लोधिवलीवाडी. आणि दुसरी नणंद गायत्री गणपत सालुंके मोगलवाडी. ह्या तिथं घरी येऊन तिला धमकी द्यायच्या का तुला घरात येऊन आम्ही मारू म्हणून. तर त्यामुळे तिने खूप तो टेन्शन घेतला होता. तरी पण ती स्वतः एकटी राहत होती ती तशी, ह्या मुलींचा संगोपन करत. आणि त्या 1 तारखेला तिचा असा अंत झाला.